चिवताई, ए चिवताई, अगं ए चिवताई, अगं दार उघड ना. कोण आहे बाई? एवढ्या सकाळी सकाळी एवढा पाऊस चालू असताना कोण आवाज द्यायला? चिवताई मीच आहे. अरे कावळे दादा, एवढ्या सकाळी सकाळी पावसात कसं काय येणं केलं? अगं चिवताई, काय नाही ग, थोडस काम होतं तुझ्याकडे. माझ्याकडे काय काम होतं दादा तुझं? सांग ना काय होतं? अगं चिवताई, काय नाही ग, यावर्षी पाऊस खूप झाला आणि खूप पाऊस, भरपूर पाऊस झाल्यामुळे काय झालं, मी जे काही अन्नधान्य गोळा केलं होतं ते माझं घर गळाल्यामुळे सगळं भिजून गेलं. अरे बापरे, मग रे दादा? मग काय, गेली 4 दिवस झाले अन्नासाठी वन 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 फिरतोय, परंतु पाऊस असल्यामुळे कुठेही अन्नाचा कण सापडत नाही ग. कावळे दादा बोल ना, मग मी तुझी काय मदत करू शकते? तुला काही अन्न द्यायचं का माझ्याकडून? हो ग, मला थोडस अन्न पाहिजे उधार. हा, मी पाऊस थांबल्याच्या नंतर तुला थोड्या दिवसांनी परत करेल बर का, तरच मी ते घेऊन जाईल. अरे असं काय करतो दादा, आपण शेजारी अडी अडचणीच्या काळात, दुःखाच्या काळात शेजाऱ्याने शेजाऱ्यासाठी कामी नाही पडायचं तर मग कुणी पडायचं? हा हो ग, बरोबर आहे. मला थोडस धान्य दे उधार आता तू. बरं दादा, ये तू थोडा थांब, मी 2 मिनिटात घेऊन येते. हा हे घे दादा, हे थोडस धान्य आहे, ते घेऊन जा आणि घरी लेकरा बाळाला पण त्यांचा मस्त स्वयंपाक करून भरव आणि तू सुद्धा खा. आणि काही कमी पडलं तर पुन्हा या, माझ्याकडे आहे शिल्लक. हो ग चिवताई, हो. खरंच तुझे कसे आभार मानू तेच कळत नाहीत मला. अरे दादा, माझे आभार मानून तुम्हाला लाजवू नकोस. हा, आपल्या माणसाचे आभार मानायचे नसतात. खरं तर सुखात दुखात आपले माणसंच कमी पडत असतात, नाही का? येतो मी, हा थोड्या दिवसाने तुझे धान्य परत करेल. चिवताई, ए चिवताई, चिवताई, ए चिवताई, चिवताई, अगं ए चिवताई, चिवताई, अगं ए चिवताई. अरे ही चिवताई गेली कुठं म्हणायची? अहो तुम्हाला चिवताई दिसली का हो? नाही बा, मला तर नाही दिसली. बऱ्याच दिवसापासून तिचं घर बंद असते. कुठे गेली बरं ती? अहो, या मानवानं खूप सारी प्रगती केली. या मानवानं मोबाईल काढले, फोन काढले, इंटरनेट काढलं आणि या विज्ञान युगामुळे, या इंटरनेटमुळे, या मोबाईलच्या लहरी तरंगामुळे काय झालं, चिवताईची संख्या फार कमी झाली. कदाचित त्या विज्ञान युगाचा म्हणजे विज्ञानाचा फटका चिवताईला बसलेला असेल, म्हणून चिवताई कुठेतरी गेली असेल बाबा. अरे बापरे, देवा 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 देवा. खरंच माणसानं खूप सारी प्रगती केली, परंतु निसर्गाची